हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनल मध्ये। आज बाईट्स विथ प्रणू मध्ये आपण उरलेल्या भातापासून अगदी चमचमीत असा पुलाव बनवणार आहोत। त्यासाठी हा शिजवलेला भात आपण घेतलेला आहे। दुपारचा उरलेला भात तुम्ही घेऊ शकता किंवा रात्रीचा शिळा भात सुद्धा घेऊ शकता। कोणताही तांदूळ घेतला तरी चालतो। मी इथे जीरा स्ट्रीम राईस घेतलेला आहे। त्यानंतर आपण घेतले कढई। कढईमध्ये साधारणतः 3 चमचे इतकं तेल टाकले। फोडणीला 1 वेलची टाकणार आहोत आपण, जाडी वेलची वापरली इथे। 1 दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे, 4 काळी मिरी टाकायच्यात आणि 1 तमालपत्र आपण तोडून टाकलेला आहे। मस्त असं सगळं तडतडलं की यामध्ये 1 उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा छान असा गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण परतून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला अर्धा उभा चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे। टोमॅटो छान असा परतला गेला की यामध्ये आपल्याला उभ्या चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या टाकायच्यात। हिरव्या मिरच्या सुद्धा साधारणतः अर्धा मिनिटासाठी आपण परतून घेऊयात। आणि आता यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायचे। 1 छोटा चमचा इतके आलं लसूण पेस्ट आपण यामध्ये टाकणार आहोत। आता हिचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत ही सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। हे सगळं व्यवस्थित परतून घेतल्यावरती घरात ज्या काही भाज्या असतील त्या आपल्याला यामध्ये टाकायच्यात। आता इथे आपण फ्लावर, कोबी आणि शिमला मिरची टाकणार आहोत। तुमच्याकडे मटार, बटाटा वगैरे काही भाज्या घरात असतील त्या भाज्या तुम्ही टाकू शकता। आता या भाज्या सुद्धा अगदी मस्त अशा तेलावरती परतून घ्यायच्यात। यामध्ये ना थोडंसं मीठ टाकूया जेणेकरून भाज्या अगदी लवकर शिजल्या जातील। आता यावरती झाकण ठेवून घेऊयात जेणेकरून भाजी लवकर शिजली जाईल। साधारणतः 2-3 मिनिटांसाठी एक मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे। सगळ्या भाज्या अगदी छान अशा शिजलेल्या आहेत। आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत। साधारणतः 1 छोटा चमचा इतकं लाल तिखट टाकायचं आहे। त्यानंतर पाव चमचा हळद टाकली आहे। 1 चमचाभर इतकी धने पावडर टाकली आहे। अर्धा छोटा चमचा गरम मसाला टाकलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण बिर्याणी मसाला टाकणार आहोत। कोणत्याही कंपनीचा वेज बिर्याणी मसाला टाका। आपण इथे थोडासा सुहानाचा आणि 1 चमचाभर इतका मदरचा बिर्याणी मसाला वापरलेला आहे, वेज बिर्याणी मसाला। तुम्ही कोणत्याही कंपनीचे वेज बिर्याणी मसाले वापरू शकता। याच्यामध्ये घरी जो अवेलेबल असेल तो टाका, 1 चमचाभर इतका। मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये 2 मोठे चमचे इतका आपल्याला दही टाकायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचं आहे। छान अशी ग्रेव्ही तयार होईल इतपत पाणी आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे। मग अशी भाज्या शिजताना थोडंसं मीठ आपण टाकलेलं, त्यामुळे आता चवीप्रमाणे मीठ आपल्याला इथे टाकायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता यावरती झाकण ठेवूयात आणि ग्रेव्हीला एक छान अशी वाफ येऊन देऊयात, साधारणतः 2 ते 3 मिनिटांसाठी। इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी एक उकळ आलेली आहे ग्रेव्हीला। व्यवस्थित हलवून घ्यायचंय। आता ना यावरती आपल्याला जो आपला उरलेला भात आहे तो टाकायचा आहे। भात मस्त असा पसरवून घेतला की त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर इतकं तूप टाकायचं आहे।
आणि आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, अगदी भरभरून अशी. आणि आता झाकण ठेवून अगदी बारीक गॅसवरती साधारणतः 7-8 मिनिटांसाठी भात होऊन द्यायचा आहे आपल्याला. 7-8 मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम असा उरलेल्या भातापासून आपला पुलाव तयार आहे. इतका सुंदर अरोमा पसरलेला आहे घरामध्ये आणि खरंच खूप छान हा राईस बनलेला आहे. अजिबात कोणाला कळणार सुद्धा नाही की हा वाला पुलाव तुम्ही घरी उरलेल्या भातापासून बनवलेला आहे. इतका छान लागतो आणि खरंच एकदम मस्त सोप्या पद्धतीने बनतो. उरलेला भात नेहमी बायकांनाच खावा लागतो. अशा वेळी तुम्ही हा पुलाव घरी बनवून तर पहा. तुमची मुलं तर आवडीने खातीलच, घरातली मोठी माणसं सुद्धा खूप आवडीने खातील. इतकी सोपी आणि चमचमीत अशी ही रेसिपी आहे. नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा.